आजी रडू नका, सगळे सुखरूप असतील. माहिती सांगा की नक्की कोण आहे तुमचे? रोहित माने, माझा नातू विहान रोहित माने. किती वाजता आलेले होते तुम्ही? माहित नाही मला. ते लोक आले होते, आम्ही फोन आल्यानंतर आम्ही आलो. बर, आता रडू नका, सगळे हॉस्पिटलला नेलेले आहेत. त्यांची नावं सांगा, म्हणजे मग स्थानिक प्रशासनापर्यंत ती नावं पोहोचतील किंवा तुमची माहिती त्यांना मिळू शकेल. रडू नका, काही झालेलं नसेल. आपण सगळेजण प्रार्थना करूयात. त्यांना हॉस्पिटल रोहित सुधीर माने आणि विहान रोहित माने. विहान रोहित माने 5 वर्षाचा आहे आणि रोहित माने 30 वर्षाचा आहे. बरं, म्हणजे ते तुमचे जावई होते? जावई आणि नातू आहे. माझी मुलगी हॉस्पिटलला आहे. रडू नका, आपण सगळेजण प्रार्थना करूयात. अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तुम्ही हॉस्पिटलमध्ये काय माहिती घेतली का? पोलीस अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली? नाही, गेलेत आमची माणसं तिकडं. ओके, इथलं दाखवत नाही हो. काय सापडले का नाही ते तरी दाखवत काय कळायलाच मार्ग नाही. काहीच सांगत नाहीत ती लोक. म्हणजे तुम्हाला माहिती मिळत नाही फक्त. तर आपण पाहतो की यांची मागणी आहे की त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ताई, हे सांगा की त्यांची नावं सांगा, म्हणजे प्रशासनापर्यंत ती माहिती पोहोचेल. तिघं आलेले, माझी बहीण, जिजू आणि त्यांचा मुलगा आलेला. बहीण सापडली आहे, ती हॉस्पिटलमध्ये, आणि माझी जिजू आणि त्यांचा छोटा मुलगा नाही सापडत. प्लीज आम्हाला माहिती सांगा. ती काहीच सांगत नाही. कुठं काय झालंय, कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेले, तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेले, की सापडलेत की नाही, प्लीज सांगा आम्हाला, प्लीज. खरं तर आपण पाहतो की त्यांची माहिती जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र सध्या प्रशासनाकडून त्यांचं माहिती जी आहे ती गोळा करण्याचं काम सुरू आहे. कॅमेरापासून नागेश, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.